आपलं सकाळी जायचं ठरलेलं 6 वाजता, पण आदित्य तर काय आला नाही आज, तर सुरुवात तर मीच करावलं. तर आज आपल्यासोबत एक व्यक्ती आहे जी मुडाडगडावर तुम्हाला म्हटलेलं मी की आहे, एक जण आहे, तो आला नाही. मित्र आमचा स्वराज पवार. तो स्वराज पवार आज आला. मग स्वराज काय जिंकणार. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहे, कुठे जाणार आहे मला माहिती आहे, पत्ता मला माहिती नाही. जाणार आहे पठाराव कुठला तर, कुठल्याच आईला पठाराव जाणार आहे. पठाराचं नाव माहित नाही, बघ रे नाव काय, नाव माहित नाही. सुरुवात केलं पण पठारावर जाणार आहे. ठाण्याचे नाव आहे मोरजाई पठार. मोरजाई पठार, तिथं आम्ही जाणार आहे. जो आमचा काय म्हणतात त्याला, कॅमेरा समोर रोज असतोय, तो आमचा फ्रंटमॅन आज अजून तर आला नाही. शिव्या तर लय घातलेल्या आम्ही त्याला. सकाळी 6 वाजता सांगितलेलं आम्हाला की येणार आहे 6 वाजता, आणि त्याला मी सांगितलेलं 6 वाजता येणार आहे, तो तयार होऊन बस. तो म्हणतोय टायमाचा तो पक्का आहे. तो टायमाचा पक्का नाही आहे. टायमाचा आम्ही दोघं पक्का आहे. घरात आम्हाला कारण सांगतोय, फरशी पोसावले मी सकाळी, फॅब्रिकेशनचं काम चालू आहे. रात्री 3 वाजता झोपलोय आणि फोनचे चार्जिंग संपलंय. ही कारण द्यायला आम्हाला. अजून दिवस फिरायला आलेलं, अजून घरात आहे, अजून यायचं आहे. कधी येते बघूया. तरी खाना मला बोलता, तरी आपण बघू कसं जाणार आहे. तर लाईक करा आणि सपोर्ट करा. बॉय. हे आहे ते नीटचे पोरग. आज तो पोरगा आदित्य फ्रंटमॅन आमचा आत्ता आलाय. बघा चेहरा व्यवस्थित बघून. मी जे काय खरं सांगतोय ते खरं सांगताना तर पटणारच नाही मला. काय विषय गाईस, याचं कारण आहे का काय बोल. रात्री 1:30 वाजता आम्ही लुटून काढलं. फरशी बसली रात्री 1:30 वाजता, आणि त्यानंतर मग झोपलो. बरोबर मी 5चा का 5:30 गजर लावलेला, पण माझा फोनला चार्जिंग नव्हता, तो स्विच ऑफ झाला. म्हणून मी माझ्या बाबांच्या फोनवर गजर लावलेला, पण त्यांनी मुद्दाम तो बंद केला मी झोपल्यानंतर, का तर आपल्या पोरग्याला जास्त झोप मिळावी. आणि झालं पण तसंच. मी बरोबर 6:30 पावणे 7च्या दरम्यान उठलो, आणि मी खरं लय रागवलेलो आणि वैतागलेलो. त्यात आणि मी सकाळी उठल्यावर अशाच पावलं मला कामं लावले. तुझं काय म्हणणं आहे स्वराज? तुम्हाला कोणालाही पटत असेल तर कमेंट मध्ये सांगा. या असले कारण कोण सांगते, कोणीही सांगू शकता. मला जास्तीत जास्त कमेंट असेल त्यांना आम्ही गिफ्ट कार्ड देऊ. क्या कर रहे यार तू? मजाक है क्या? हसतोय निर्लज्जपणा की काय सांगा लागलाय. हा डोळे दाखव की. हाच तो सुंदर चेहरा. मुराडगडचा गाईज, मुराडगड नाही, मुडाडगड. गाईज, तुम्हाला मी सांगू इच्छितो की मी सध्या डिप्रेशन मध्ये बॉडी डेव्हलपमेंट वर काम करतोय. त्यामुळे मी हाय डोस ऑफ टेस्टोस्टेरॉन घेतोय, आणि म्हणून माझा चेहऱ्याची हालत अशी आहे. सर, तर मित्रांनो, चांगली गोष्ट आहे की मित्र आपला वर्ल्ड रेकॉर्डर आहे. त्याने एक वर्ल्ड रेकॉर्ड केला 10 kg डंबल्सचा. म्हणजे तो मला चांगलंच सांगेल की काय केलंय तर. मी 10 kg डंबल आपलं असतं ते राईट हँडमध्ये घेतलं. त्यानंतर 1 मिनिटाचं माझ्याकडे टायमिंग होता. 1 मिनिटामध्ये तुम्हाला हवे तितके 25 तुम्हाला करायचे. सो जुना जो रेकॉर्ड होता तो 39.25चा होता, जो की आंध्र प्रदेशमधला एक मुलगा आहे शिवा नावाचा, त्याच्या नेमवर होता. सो मी तो रेकॉर्ड ब्रेक केला. माझे टोटल 43.25 झालेत 1 मिनिटामध्ये. सो आय एम द रेकॉर्ड होल्डर नाव. तर मित्रांनो, तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये देऊ की गुगलला सर्च काय करायचं नेमकं. सो किती झोप आहे तुला? चला